हॅलो, नमस्ते, गुड इव्हनिंग. सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण इंग्रजीमध्ये कशा प्रकारे चांगलं होता येईल आपल्याला आणि कसं आपलं इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं करता येईल त्यासाठी प्रयत्न करतो आहोत. बरोबर ना? आणि तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात. येस? चला. आपण काल थोडा माणूस समजून घेतला, कशा प्रकारे पर्सन असतो. आपण बघितलं की नुसता माणूस असला तर आपण त्याला आय, यू, दे, वी, ही, शी वगैरे नावांनी त्याला हाक मारतो. त्याचं असलं कुणाचं पण, माझं असलं, तुमचं असलं, तर आपण त्याला पजेसिव्ह लावतो. म्हणजे माय, योर, देअर, आर असं आपण म्हणतो. मला तुला म्हणायचं असलं तर आपण मी, यू, दॅम, अस, हिम, हर असं म्हणतो. इथपर्यंत तुमचा अभ्यास क्लिअर झाला का मला सांगा? हम द्या किंवा टाईप करा. येस नो काहीतरी लिहा, मला बघू देत. आतापर्यंत आपण जिथपर्यंत आलो तुमचं तुम्हाला कळलंय का? आर यू गेटिंग ऑल दोज पॉइंट्स? येस और नो? टाईप द्या. येस, ओके. समृद्धी सांगत चला. कनेक्ट मध्ये राहा, तर मला समजेल की तुम्हाला कितपत समजलंय, कितपत नाही समजलंय. आपण काल काही प्रिपोजिशन्स पण पाहिले होते, आठवत आहे? हा, ओके, चलो. आपण काल काही प्रिपोजिशन्स पण पाहिले होते ना, ऑन, इन, अंडर, विथ, विदाउट, फॉर. जितकी जास्त प्रिपोजिशन तुम्ही क्लिअर कराल ना, तुमचं तेवढं तितकं चांगलं इंग्लिश होणार. हा, फ्रॉम म्हणजे कडून. फ्रॉमचे आणखी 2-4 अर्थ आहेत. हा, छान छान. कडून आहे, पासून आहे, ऊन, ऊन, तून, असं कोणत्याही शब्दाला जर शेवटी लागलं ना, पुण्याहून, मुंबईतून, घरातून, हा, ज्याला पण ऊन लागेल ना, आतून, बाहेरून, त्या प्रत्येक ठिकाणी फ्रॉम लागेल. लक्षात ठेवा. हम्म, मुंबईहून कसं म्हणतात? मुंबईहून टाईप करा, मला बघू दे कोणाला कळलंय. मुंबईहून टाईप करा, बघू दे मला. मुंबईहून कसं म्हणताय? व्हेरी गुड. फ्रॉम मुंबई है ना. माझ्या हृदयापासून कसं म्हणणार? माझ्या हृदयापासून, माझ्या हृदयापासून, फ्रॉम माय हार्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजतंय, फ्रॉम म्हणजे पासून, कडून, आतून ना. जर आतून म्हणायचं असलं ना, आतल्या बाजूने, तर म्हणायचं फ्रॉम इनसाइड. बाहेरच्या बाजूने म्हणायचं असेल तर म्हणायचं फ्रॉम आउटसाइड. हा, फ्रॉम इनसाइड, फ्रॉम आउटसाइड, या गोष्टी पण कळणं फार महत्वाचे आहे. चलो. माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय क्लिअर? काय अडचण नाही ना? येस नो टाईप करा. ठीक. अशा प्रकारचे जेवढे पण प्रिपोजिशन्स असतील ना, हळूहळू 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 आपली त्याच्यावर कमांड व्हायला लागते. आणि म्हणून मग आपल्याला फ्रॉम कळतो, ऍट कळतो, बाय कळतो, है ना. बाय, त्यांच्या मार्फत, यांच्या मार्फत आपण त्याला बाय म्हणतो. मग कधी म्हणायचं बाय, कधी म्हणायचं फ्रॉम, कधी म्हणायचं फॉर ना. याच्यासाठी काय आहे आपल्याकडे? प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स ज्यांची पोझिशन प्री असते, अगोदर असते, त्याला आपण प्रिपोजिशन्स म्हणतो. याच्यासाठी युट्यूबवर हजारो व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्ही जस्ट एक प्रॅक्टिसचा भाग म्हणून प्रिपोजिशन्स टाका आणि त्याचे व्हिडिओज बघत राहा, दररोज बघत राहा, दररोज बघत राहा. अजून एक मार्ग मी सांगितला होता, एखादा न्यूजपेपर घ्या, त्यामध्ये प्रिपोजिशन कुठे कुठे आले ते चेकआउट करा. तुमच्या बोलण्यात प्रिपोजिशन कुठे आलं ते चेक करा. हा, याच्यात तुम्हाला आपोआप आपोआप. प्रिपोजिशनचा फायदा काय? प्रिपोजिशन तुमचं वाक्य मोठं करण्यासाठी तुम्हाला मदत करते. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दे विल डू फॉर यू विल बी व्हॉट? तुमचं सेंटेन्स आहे ना, दे विल एक्सटेंड युअर सेंटेन्स. तुम्हाला जेवढं पण मोठं वाक्य म्हणायचं
तुम्हाला असं वाटतं की नाही बऱ्याच जणांना की मला लांब लचक वाक्य बोलता यायला पाहिजे, असं वाटतं की नाही? येस नो? मोठं वाक्य म्हणता यायला पाहिजे असं वाटतं की नाही वाटतं तुम्हाला? वाटतं ना? येस येस करेक्ट, सगळ्यांना वाटतं तसं की मला मोठं वाक्य म्हणता आलं पाहिजे. ते मोठं वाक्य कशाने म्हणता येईल? प्रेपोजिशनने म्हणता येईल. हा, हे कायम लक्षात ठेवा. याच्यासारखी सुंदर आयडिया नाही प्रेपोजिशन सारखी. बाकी कशावरही काम करू नका जास्त, पण प्रेपोजिशनवर काम करा. हा, जवळ म्हणायचं असेल तर काय शब्द आहे आपल्याकडे? जवळ, नियर आहे ना? दूर आहे, एखाद्या गोष्टीपासून दूर आहे. आमच्या घरापासून दूर आहे ते. च्यापासून दूर आहे, च्यापासून दूर आहे. कसं म्हणतात च्यापासून दूर? आता फ्रॉम म्हणजे पासून ना, दूर म्हणजे फार. फार, नुसता फार म्हटलं तर दूर आहे, पण आमच्या घरापासून दूर आहे. पासून म्हणजे फ्रॉम है ना, घरापासून दूर. मग फार फ्रॉम माय हाऊस असं आपल्याला म्हणावं लागेल ना. आमच्या ऑफिस पासून दूर आहे ते. आमच्या ऑफिस पासून दूर, अगोदर दूर म्हणायचं. जे पण कोपऱ्याजवळ येईल ते आधी म्हणायचं, मग म्हणायचं फार आमच्या ऑफिस पासून, फ्रॉम आवर ऑफिस. मला वाटतं समजतंय तुम्हाला, राईट? फार फ्रॉम माय ऑफिस. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, है ना? तर हे आपल्याला आलं पाहिजे, नियर आलं पाहिजे, फार आलं पाहिजे, अक्रॉस आलं पाहिजे, बियॉन्ड आलं पाहिजे, है ना? अक्रॉस आणि बियॉन्ड ते पण समजून घ्या. हे दोघांचा पण अर्थ पलीकडे असाच होतो. हा, अक्रॉस म्हणजे पण पलीकडे, बियॉन्ड म्हणजे पण पलीकडे. पण कधी म्हणायचं अक्रॉस, कधी म्हणायचं बियॉन्ड, ते पण समजून घ्या. जी गोष्ट आपल्याला दिसते त्याच्यासाठी अक्रॉस म्हणा, आणि जे आपल्याला दिसत नाही त्याच्यासाठी बियॉन्ड म्हणा. व्हेरी सिंपल. यू मे नोट डाउन दिस पॉइंट. Visible, for visible things you may say across. For invisible things we should say what? Beyond. कळतंय का? आता मी एक शब्द देतो, डॉट डॉट माय कॅपॅसिटी. ही जी गोष्ट आहे माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडची आहे. पलीकडे म्हणजे अक्रॉस किंवा बियॉन्ड. टाईप करा डॉट डॉट माय कॅपॅसिटी म्हटल्यावर इकडे काय येईल? अक्रॉस येईल की बियॉन्ड येईल? टाईप आउट देअर, लेट मी सी. मला कळलंय का ते? डॉट डॉट माय कॅपॅसिटी, माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे. वाव, व्हेरी नाईस. बियॉन्ड येणार. का बरं बियॉन्ड आलं? कारण आपल्याला कॅपॅसिटी दिसत नाही. ती काय अशी काय धरून दाखवायची वस्तू का? ही बघा माझी कॅपॅसिटी, असं काय आहे का? नाही ना. मग व्हॉट एव्हर वी कांट शो टू द पीपल शुड बी बियॉन्ड. आणि आता बघा, डॉट डॉट द रिव्हर. ते जे मंदिर आहे, माझं घर आहे, अमुक 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 जे काय आहे ते नदीच्या पलीकडे आहे म्हणायचंय. तर मग अक्रॉस द रिव्हर, कारण आपल्याला नदी पण दिसते, मंदिर पण दिसतं. व्हॉट एव्हर इज विजिबल यूज देअर अक्रॉस. क्रॉसला जोडूनच अक्रॉस आलेलं असतं. फक्त ए शब्द एक्स्ट्रा आलं त्यामध्ये, ए अक्षर ना, जे क्रॉस करून लगेचच लागणार आहे त्याला अक्रॉस म्हणा. आणि जे खूप पलीकडे गेले आपल्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट त्याला बियॉन्ड म्हणा. बियॉन्ड इमॅजिनेशन, ओके, बियॉन्ड माय कॅपॅसिटी, बियॉन्ड माय स्ट्रेंथ, बियॉन्ड माय लिमिट्स. बियॉन्ड पण म्हणता आलं पाहिजे, अक्रॉस पण म्हणता आलं पाहिजे. मला वाटतं कळतं तुम्हाला. समजलंय अक्रॉस आणि बियॉन्डचा फरक? येस नो टाईप करा तिथे, बघू दे मला कोणाकोणाला समजलं. येस येस येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अक्रॉस पण कळतोय, बियॉन्ड पण कळतोय ना, नियर पण कळतंय, फार पण कळतंय. कारण मला वाटतं आपण बघितलं होतं इन कशाला म्हणायचं, इन टू कशाला म्हणायचं, इनसाइड कशाला म्हणायचं ना, ते पण. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, या आपल्याला आल्या पाहिजे. का आल्या पाहिजे? कारण जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता ना, तुम्हाला इंग्लिश बोलायचं एकदम कम्फर्टेबली बोलायचं, चुकायचं नाहीये. त्या प्रत्येक वेळेला हेच आडवं येणार तुम्हाला बोलायला ना. माझं घर त्या पुलाच्या पलीकडे आहे, तर पुलाच्या पलीकडे आहे, विजिबल आहे, पुलाच्या पलीकडे. तर आपल्याला हे पलीकडे अलीकडे म्हणता येत नाही, आपल्याला दिस साइड आहे ना. आणि त्याच रस्त्याने अलॉंग म्हणायचं. मग छोटे छोटे प्रिपोजिशन्स खूप मॅटर करतात. म्हणून वाचन सुरू करा, रीडिंग सुरू करा, लिसनिंग सुरू करा. दररोज किमान 10 मिनिटं तरी इंग्लिश ऐका.
इंग्लिश पॉडकास्ट ऐका. पॉडकास्ट हा शब्द ऐकलाय का रे तुमच्यापैकी? कुणाकुणाला पॉडकास्ट माहितीये काय असतं त्याने येस टाईप करा, मला माहितीये येस. पॉडकास्ट ज्याला ज्याला माहितीये त्यांनी वाय टाईप करा. ओके, समृद्धी त्याला माहितीये पॉडकास्ट काय आहे. ज्याला माहित नाही त्यांनी नो टाईप करा, एन. काय पॉडकास्ट पहिल्यांदाच ऐकलंय. ओके, व्हेरी गुड. नाही माहित तर एन टाईप करा, माहित असलं तर येस म्हणा. व्हेरी नाईस. हा, पॉडकास्ट काय असतं? पॉडकास्ट जसं आपल्या युट्यूबवरती आपण व्हिडिओज वगैरे दाखवतो की नाही ना, लोक बघतात व्हिडिओज, सेम त्याप्रमाणे ऑडिओज पण असतात. काही काही छान छान ऐकण्याच्या पण गोष्टी असतात, त्याला आपण पॉडकास्ट म्हणतो. नवीन नवीन आजकाल आपण खूप लोक ज्यांना स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही, काय नाही, ते एखाद्या विषयावर माईक घेतात, ऑडिओ रेकॉर्ड करतात, ऑडिओ पोस्ट करतात, त्यालाच पॉडकास्ट म्हणतात. वेगवेगळ्या वस्तूंवरचे वेगवेगळ्या गोष्टींवरचे पॉडकास्ट असतात. ते सगळ्यांनी ऐकायचे. टाईप करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या डायरीमध्ये, आय हॅव टू लिसन पॉडकास्ट. छोटे छोटे ट्रिक्स मी सांगत राहणार आहे, त्यांना फॉलो केलं तर तुमचं इंग्लिश आणखी चांगलं होणार आहे. आता बघा, आपण इथपर्यंत आलो. काल पण मी गोष्ट सांगितली होती, माझ्याबद्दल मला म्हणायचं, माझ्याबद्दल. माझ्याबद्दल दोनच शब्द आहे, तर मी म्हणायचं, माय नाही म्हणायचं. अबाउट मी असं होईल की नाही? माझ्या विरुद्ध, अगेन्स्ट मी. जर तुम्हाला हे माहित नसेल ना, तर तुम्ही हे सर्च करा. मी तुम्हाला एक लिस्ट वाटलं तर प्रोव्हाइड करतो, डोंट वरी अबाउट इट. माझ्याकडे रेडीमेड पडलंय. बट आय डोंट लाईक टू गिव्ह रेडीमेड फूड. ओनली स्पून फिडिंग इज नॉट दॅट मच गुड. तुम्ही स्वतः शोधा, प्रिपोजिशन शोधा, मराठीमधले शोधा, आणि ते कशा प्रकारे वापरले जातात त्याचा उपयोग समजून घ्या. आपल्या मराठीतल्या वाक्यात 100 वेळा ते येतात. उदाहरणार्थ कोणतं पण एखादं वाक्य आपण घेऊ असं रॅन्डमली. माझ्या आईने मला अभ्यासासाठी 2,000 रुपये पाठवले. आता लक्षात घ्या, इथे अभ्यासासाठी असं म्हटलंय की नाही, मग अभ्यासासाठी, मग तो साठी कसं म्हणणार? फॉर. मग हात करा, अभ्यासासाठी, साठी आधी म्हणायचं, फॉर स्टडी असं आलं पाहिजे. हा, याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेतच, कंपल्सरी. ओके, प्रिपोजिशन पार्ट समजले सगळ्यांना? येस नो टाईप करा, मला बघू दे. सर आम्हाला समजलं आता प्रिपोजिशन काय असतं. इन, ऑन, आउट, अबाउट, विथ, विदाउट, बिटवीन, अमंग, हा, फॉर, फ्रॉम, बाय, नियर, फार, बिफोर, आफ्टर, ऍट, हे सगळ्यांना आपण काय म्हणतो? प्रिपोजिशन्स. त्यांचे अर्थ जर तुम्हाला याच्या आता शिकता शिकता पण तुम्हाला जर असं वाटलं या शब्दाचा अर्थ मला कळलेलंच नाहीये सर, तर तुम्ही टाईप करू शकता, मी तुम्हाला इथे सांगायला तयार आहे. एवढंच नाही, आता आपण आयुष्यभर कनेक्टेड आहोत. तुम्हाला कोणतंही आढळ, काहीही तुम्हाला अडचण आली, तुम्हाला एनी टाइम टेक्स्ट करू शकता, डझंट मॅटर. ओके, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथे आहे अवेलेबल. काही काळजी करायचं काही कारण नाहीये. ठीक आहे ना? हा, डोंट वरी अबाउट दॅट. चला पुढे. आपण काय काय शिकलो? आपण एक माणूस शिकलो, आणि माणसाला जोडून प्रेपोजिशन येतात, ते पण आपण शिकून घेतलं. इथपर्यंत समजलं का आता सगळ्यांना? कळलंय मला वाटतं ना? आता मी फार महत्वाची गोष्ट सांगतोय बघा. आता आपण ना जाणार आहोत ऍक्शन कडे. आता इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, एक आहे माणूस आणि एक त्याची ऍक्शन. ए पर्सन अँड हिज ऍक्टिव्हिटी, दोनच गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. मग आता कोणती पण एखादी ऍक्शन घेतली आपण, तर ती ऍक्शन कशी काम करते ते अगोदर समजून घ्या. हा, आता हा एक माणूस आहे, कोणी पण हा एक माणूस आहे, आणि या माणसाला काय करायची? आता ऍक्शन करायची. ओके, ऍक्शन म्हणजे काय? ऍक्टिव्हिटी, जाणे येणे, खाणे पिणे, बसणे, बनणे, धरणे, वरणे, तुम्हाला जेवढे येत असतील, ज्याला ने 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 लागले शेवटी, ते सगळे ऍक्शन्स आहेत, ते सगळे वर्ब्स आहेत ना. यांनाच आपण इंग्लिशमध्ये वर्ब पण म्हणतो की नाही, मला सांगा. येस ऑर नो? माहिती आहेत ना? त्याचा आपण आता अभ्यास करूयात. ओके, म्हणजे ते आपल्याला कसे वापरायचे, कसे चेंज करायचे ते मी सांगणार आहे. टेन्स नाही शिकवणार आहे, डोंट वरी. हा, मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे की त्याचा उपयोग कसा करायचा, म्हणजे तुम्ही ना कधी आयुष्यभर विसरणार नाही. पहिली गोष्ट, ऍक्शन कशाला म्हणतो आपण? ज्याच्या ज्याच्या शेवटी ने लागलाय
ते सगळे कोण आहेत ऍक्शन्स वर्ब्स. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही ना? समजले ना? नाही. आता बघा तुमच्यातले जे कोणी हुशार असतील त्याने काम करा, ज्याच्या ज्याच्या शेवटी ने लागलाय अशा किती ऍक्शन्स तुम्हाला माहिती आहेत लिहून काढा, मराठीतून घ्या चक्क, डोंट वरी अबाउट इट. एक डायरी घ्या, नवीन वही घ्या, नवीन पानं घ्या, सुरू करा. पहिल्यांदा 2 अक्षरे लिहायचे. जाणे, खाणे, येणे, म्हणणे, असं जाणे. हा, चॅलेंज देतो बरं का मी. बघू बरं तुमच्यापैकी कोण कोण करताय. पूजाताई करते का नाही काय माहित नाही. ओके, व्हेरी गुड पूजा. लगेच एंट्री. पूजाला प्रश्न विचारल्या बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. 3 अक्षरे सांगितलं पण तू, मला 2च अक्षरे पाहिजे. आता 2-2 अक्षराचे घ्या. अगोदर 2 अक्षरवाले लिहा, मग 3 अक्षरवाले लिहा. आता इथे दिलं जेवणे, पिणे, व्हेरी गुड. तर जेवणे है ना, लपणे है ना, झोपणे, उठणे, हे किती अक्षराचे झाले? 3 अक्षराचे झाली की नाही? मी तुम्हाला फक्त एक रस्ता दाखवतोय, लक्षात घ्या. याचा अर्थ काय होतो आणि त्याला काय म्हणतात ते डॉंकी वर्क करायला माझ्याकडे वेळ नाही. ते गुगलवर तुम्ही कोणताही शब्द टाकला तरी आपल्याला आजकाल अर्थ लगेच सांगतात की नाही. तुमची पिढी माझ्यापेक्षा खूप हुशार आहे, मला माहिती आहे. मला फक्त तुम्हाला टेक्निक सांगायचंय. तुम्हाला बाकीचं रेडीमेड मटेरियल सगळं आहे गुगलवर, पण अनुभवातून आलेलं एक शहाणपण असतं. 30 वर्ष शिकून 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 मला काही नवीन गोष्टी कळल्या असतील, तुमच्यापेक्षा 2 गोष्टी जास्त समजल्या असतील. त्या कशा ओळखायच्या ते मी तुम्हाला सांगतो. ओके, दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू. मग 3 अक्षरे लिहा. बसणे, हे किती अक्षरे झालं? 3 अक्षरे. याची लिस्ट लिहा, याचे 10 वेळा लिहा, याचे 100 लिहा. बघू बरं कोण चॅलेंज एक्सेप्ट करतंय की याची तुमच्याकडे असे लिहून लिहून मराठीतून लिहा आणि एका खाली एक लिहा. काळजी करायचं काही कारण नाही. त्याचा इंग्लिश अर्थ तुम्हाला माहित नसला तरी चालेल. उलट सांगतोय मी. लोक म्हणतात पाठ करा पाठ करा, काय पाठ करू नका, पण तुमचे किमान तुमच्या डोक्यात असलेले मराठीमध्ये तर पाठ कराल की नाही, ते तर शोधाल की नाही कमीत कमी. मराठीमध्ये काय अडचण आहे आपल्याला, ते तर शोधू ना आपण. एकत्र तर आणा अगोदर. मला याची पक्की गॅरंटी आहे की तुम्हाला सगळं येतं, ते ऑलरेडी यू नो दिस ऑल. मी फक्त तुम्हाला त्याची आठवण करून देतो पुन्हा पुन्हा. लिहून काढा. याचे किमान 100 शब्द लिहून दाखवा मला. कोण लिहून दाखवणार? येस, नो, वाय टाईप करा, मी लिहून दाखवतो चला तुम्हाला. 100. 2 दिवसाचा टाइम देतो मी. 100 शब्द लिहून दाखवणार कोण? वाय टाईप करा. येस, आय टेक चॅलेंज. वाखे, आर्यन दादा, व्हेरी नाईस. 100 शब्द द्यायचे, मला फोटो टाकायचा त्याचा. उठणे, बसणे, जेवणे, रडणे, हसणे, 3 अक्षरे आले. 2 अक्षरे कमी सापडतील, जेवढे सापडतील तेवढे लिहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला खूप आवडता तुम्ही. रोहित दादा, आज काय आवाज नाही रोहितचा. तर हे लिहायला. अजून चॅलेंज पुढे घ्या. ज्यांना हे 100 सापडतील ना त्यांनी 4 अक्षरवाले घ्या. 4 अक्षर. उचलणे, आदळणे, आठवणे, विसरणे, आहे ना 4 अक्षरवाले. 4 अक्षरवाले आहेत की नाही? विसरणे या 4 अक्षरवाले पण. याच्यापेक्षा सोपी टेक्निक तुम्हाला आयुष्यात कोणी सांगणार नाही. आपले लोक म्हणतात खूप पाठांतर कर. मी उलट सांगतो, पाठ नका करू. हे फक्त याची यादी करून ठेवा तुमच्याकडे. तुम्हाला ते ऑलरेडी माहिती आहे. जाण्याला गो म्हणता माहिती आहे की नाही तुम्हाला? जाण्याला आपण गो म्हणतो, यायला आपण कम म्हणतो, खाण्याला आपण ईट म्हणतो, झोपायला आपण स्लीप म्हणतो. मी जर तुमची अशी क्रॉस चेकिंग केली ना तर 90% शब्द तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. मला तुम्हाला शिकवण्याची गरज नाही ती. इंग्लिश कम्युनिकेशन करताना खूप माहित असलं पाहिजे असं नाही. आपल्याला जे माहिती आहे ना ते व्यवस्थित मांडता येणं महत्वाचं. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन नका घेऊ की अरे मला खूप माहित नाहीये, मला काय खूप माहित नाहीये, त्याचं नका टेन्शन घेऊ. त्या लहान बाळाचं उदाहरण लक्षात घ्या. त्याला थोडंसं माहित होतं, त्यांनी तेवढंच घेतलं आणि तेच घेऊन पुढे गेलं. हळूहळू प्रोसेस होईल ना. तूप खाल्ल्यावर लगेच झोप येईल का मला सांगा? आज आपण तूप खाऊन घेतलं 1 किलोग्राम, उद्या लगेच गोरे गोरे गोमटे गोमटे दिसणार का तुम्ही? नाही ना. दिस इज ए प्रोसेस. प्रक्रिया आहे ही. प्रक्रियेचा आनंद घ्या, या प्रोसेसचा आनंद घ्या, रिझल्टचा नाही. रिझल्ट येणारच आहे, रिझल्ट पुढे जात नाही. फॉर दोज
हु वर्क हार्ड रिझल्ट इज वेटिंग फॉर दॅम. तुम्ही चांगलं काम करत राहा, रिझल्ट तुमची वाट बघेल. तर 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी हे पण माझ्याकडे पीडीएफ मध्ये रेडी आहे. हे हे देणार मी तुम्हाला एक ना एक दिवस. पण आता मी तुम्हाला देऊन टाकलं ना, ते स्पून फिडिंग होईल, त्या मला चमच्याने खायला. तू काय करतो मग स्वतः? काहीच नाही. काय अर्थ आहे त्याला मग? शोधा आणि मला फोटो टाका. आज रात्रीपासून सुरुवात केली तरी चालेल. वहीमध्ये लिहायला घ्या. मला 12 सापडले, फोटो टाका. 15 सापडले, फोटो टाका. हा, आणि यानुसार आपण ह्यांची यादी करूयात. आपल्याला बोलताना हे कामाला येणार आहे. इथलं जे जे तुम्हाला अडणार आहे, मी तुमच्या सोबतच आहे, काही काळजी करू नका. हा, बसायला काय म्हणतात सांगा बरं पटकन. टाईप करा बसणे. व्हेरी नाईस. आणि विसरणे. चला आता क्रॉस चेकच करतो, बघू कोणाकोणाला किती येतं. विसरणे. सर विसरायला काय म्हणतात तेच विसरून गेलो मी. ओके. फॉरगेट. बर. आणि आठवणे. ओके. आठवणीला काय म्हणतात? आठवणे. मला आता आठवलं. आठवणे. रिमेंबर. चला पटापट सगळ्यांनी चालू ठेवा. खूप छान. झोपणे. झोपणे. चला. ओके. स्लीप. व्हेरी गुड. बर. आयोजन करणे. कोण सांगतं बरं आयोजन? आता आयोजन करणे 7 अक्षरी झालं. काही हरकत नाही. चला बोला. आयोजन करणे. कम कम. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. आयोजित करणे, आयोजन करणे. आमच्याकडे आयोजन केलं जातं. व्हेरी नाईस. समृद्धीताई. व्हेरी गुड. आयोजन करणे, ऑर्गनाइज करणे, है ना. टांगणे. प्लान. बर. टांगायला काय म्हणतं सांगा? टांगणे. हा, अरेंज पण आहे, बरोबर आहे. बोला, टांगायला काय म्हणतात? टांगता की नाही? तुमच्या घरात काही टांगायची वस्तू आहे की नाही? हँग. व्हेरी गुड. आता तुम्ही एक काम करायचं आता. हा, तुमच्या आसपास जे पण काही होतंय ना त्याच्याकडे लक्ष ठेवा. तुम्हाला इंग्लिश नाही आलं नको येऊ दे, पण मराठीतली लिस्ट वाढवा आपली. हा, कोणी जेवण करतंय ना, ओके जेवतो का? मग जेव. नाही, माझ्या लिस्ट मध्ये एक शब्द आला. हम्म. पप्पा रागवणे का? ओके रागवणे. चल रागवणे. रागवायला काय म्हणतात कोण सांगतो? घ्यावर. राग येणे. बघू दे मला किती जण हुशार आहे आपल्याला. राग येणे म्हणजे काय? नाही नाही नाही. रुद्रा, अँग्री म्हणजे राग येणे नाही. हा, अँग्री म्हणजे रागावलेला, ज्याला ऑलरेडीच आलेला आहे तो. आपल्याला शेवटी ने लावायचा आहे. राग येणे. बोला, कोणाला कळतंय? राग येणे. अँग्री बरोबर आहे. पुढे चला बोला. बघितलं ना, अशी मजा येते छोटीशी, आहे ना. चॅट जीपीटी वापरत चला. त्याच्यावर टाकत चला. जेमिनी वापरा. जे पण तुम्हाला सापडते एआय वापरा. त्याला विचारत चला. मला हा शब्द माहित नाही, सांग रे बाबा. त्याने सांगितलं पाहिजे ना. त्याला गेट अगोदर लावायचं. गेट अँग्री म्हणायचं. हा, लिहून ठेवत चला. राग येणे म्हणजे गेट अँग्री. त्याला राग आला म्हणजे गॉट अँग्री असं. हा, गेट अँग्री म्हणजे राग येणे. ओके. आता मला जे सांगायचं होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचला. आपण इकडे चाललो आता ऍक्शन कडे, बरोबर. आपल्याला ऍक्शन करायची आहे. पण आता सपोज आपल्याला हे माहिती गो. आपण काय दरवेळेला नुसतं गोच लिहिणार का? नाही. आपल्याला खूप सगळं काही बदलून बदलून लिहायचं. आपण गो म्हणजे जाणे, बरोबर. टू गो म्हणजे जाणे. आपण काय दरवेळेला असं म्हणतो का? मी जाणे, तू जाणे, ते जाणे असं म्हणतो का? नाही ना. आपण कधी गेलो म्हणतो, कधी जाणार आहे म्हणतो, कधी आपण जायचंय असं म्हणतो, कधी आपण तो जायला पाहिजे होतं, गेलो असतो असं काही पण म्हणतो की नाही आपण. हा, म्हणजे आपण काय करतो ना, ते गो जो एक आहे ना त्याला आपण डेकोरेट करतो. कितीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याला वापरतो. वापरतो की नाही? इंग्लिश कम्युनिकेशन करताना एका साचेबंद ह्याच्यात राहू नका. तुम्हाला जे पण सुचेल, जे पण तुम्हाला फील होईल, जे पण तुम्हाला वाटतंय ना, ते सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यात मजा आहे खास. काही पण वाटतं तुम्हाला. नुसतं बुकिश एज्युकेशन दॅट डझंट मॅटर. ओके. त्यातून तुम्हाला काय मिळणार नाही. कशातून मिळेल?
तुम्हाला आतून जे वाटतंय, आतून जे सुचतंय ते तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. दॅट इज द फॅक्ट. मग आता एक छोटीशी गोष्ट चला आज शिकून घेऊ, महत्वाची गोष्ट आहे. कोणती गोष्ट महत्वाची ते पण समजून घ्या. हा माणूस आहे आणि ही त्याची काय आहे, ऍक्शन आहे समजा. मला एक सांगा, आपल्याकडचा कोणी पण एखादा माणूस समजा 100 वर्ष त्यांनी क्रॉस करून टाकली, त्याचं वय समजा 100 वर्षाच्या पुढे आहे, तर तो तुमच्यासारखं तुरू जाऊ शकतो का असं करत एकदम आर्यन मस्त असं जाऊ शकतो का? 100 वर्षाचा पुढचा माणूस येस और नो टाईप करा एकदम असं जाऊ शकतो का? नाही चालणार ना, नाही चालणार ना. मग आपल्याकडे काय माणसं काठी घेतात की नाही चालायला? माझ्या वडिलांकडे पण काठी आहे कसे चालायची, स्टिक है ना असं, बघितली की नाही तुम्ही अशी काठी असते अशी चालायची टेकत टेकत. हा, तर कुठे पण आपल्याकडे एकच काठी असते की नाही? सपोज त्यांच्या घरी आजोबा आहेत, हा, किती काठी असतात? एकच काठी असते की नाही? हा, त्याची काठी टेकत टेकत चालतात अशी मस्तपैकी बघा, तुम्ही बघितलेच ना असे टेकत टेकत मस्त ना. आमच्या घरी पण काठी आहे. हा, एकच आहे काठी. माझ्या वडिलांना कुठे पण जायचं असलं तीच काठी घेऊन, लग्नाला जायचं तीच काठी, बाजारात जायचं तीच काठी, बरोबर आहे की नाही? हा, पण तशी इंग्लिश भाषा आहे. हे इंग्लिश भाषेचा पण काय प्रॉब्लेम आहे? आता किती वर्ष झाले ना इंग्रजीला, जुनी आहे की नाही इंग्लिश भाषा? दिस इज सो ओल्ड लँग्वेज. मग एवढी जुनी भाषा आहे ना, हिला पण व्यवस्थित चालता येत नाही. म्हाताऱ्या माणसासारखाच कार्यक्रम यायचा इंग्लिशचा. म्हणजे काय, या या माणसाला जर ऍक्शन करायची असली इंग्लिश मधून, तर त्याला पण काठी टेकत 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 चालावं लागतं. समजतं मी काय म्हणतो ते? हा, इंग्लिश मधल्या माणसाला जर काही ऍक्शन करायची असली तर त्याला काठी टेकत टेकत चालावं लागतं. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? ही ऍक्शन अपंग आहे, या ऍक्शनला चालायचं असेल तर या माणसाला काठी टेकत टेकत चालायचंय. इथपर्यंत मला कळलं. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? की आपल्या मराठी माणसाला चालायचं असतं ती एकच काठी असते त्याच्याकडे. परंतु इंग्रजांचं तसं नाहीये. फार शहाणे आहे ते. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या काठ्या. तुम्ही इंग्लिश लोकांचे फोटो वगैरे बघितलेत का रे? कोणी कोणी इंग्लिश लोकांचे फोटो बघितलेत? येस टाईप करा, वाय. बघू दे मला कोणी कोणी इंग्लिश लोकांचे फोटो पाहिलेत. नाही पाहिले. बरं. पाहिले. ओके. नाही पाहिले. पाहिले. ओके. ठीक. इट्स ओके. आज जरा सर्च करा. तुमच्या लक्षात येईल, इंग्लिश लोक आहे ना, कपडे कपड्यांच्या बाबतीत खूप चुसी असतात. जरा सर्च करा तुम्ही. त्यांचे ना पार्टीला गेले ना तर वेगळे कपडे असतात, पार्टी वेअर स्पेशल. ते असं बो वगैरे लावतात तिथे एकदम गळ्याला. असं डान्स वगैरे करतात ते. बघितलंय का कधी त्यांना? एवढंच करतात ते. आपल्याकडचे पोरं बापरे बापरे. आपल्या लग्नात काय विचारायचंय का? हा, पण त्यांचं तसं नाही, शिस्तबद्ध एकदम. तुम्ही बघा, त्यांचं लग्न असलं तर लग्नाचे कपडे वेगळे, आणि कुठे काही कार्यक्रम होतो त्याचे कपडे वेगळे, ऑफिसला जाणार असतील त्याचे कपडे वेगळे, वेगवेगळे असतात. लाल कपडे वगैरे असतात. तुम्ही बघितलं असेल त्याची मोठी टोपी पण असते, अशी मोठा टॉप पण असते त्यांच्या डोक्यावर एवढा मोठा, है ना. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे. तसं इंग्लिश भाषा पण वेगवेगळं वाक्य बोलायचं असलं तर वेगवेगळ्या काठ्या घेऊन जाते. हा मुद्दा फार महत्वाचा सांगतोय मी, व्यवस्थित समजून घ्या. की इंग्लिश, पहिले नंबर एक, इंग्रजी भाषा अपंग आहे, तिला व्यवस्थित चालता येत नाही. नंबर दोन, तिला चालायचं असेल तर काठी टेकत टेकत चालावं लागतं. हे झालं दोन. नंबर तीन, परंतु इंग्रजी भाषा इतकी जुनी आहे आणि तिला चालावं लागतं, तर तिचं एका काठीवर भागत नाही, अनेक काठ्या घेऊन ती भाषा चालते. समजतं मी काय म्हणतोय ते? याचा अर्थ असा की इंग्लिशची जर ऍक्शन तुम्हाला कोणती पण, जाणे येणे खाणे पिणे बसणे धरणे मरणे उघडणे लिहिणे रडणे काही पण म्हणायचं असो, ते म्हणण्यासाठी तुम्हाला काठी घेऊन जावं लागेल. आणि बेसिक प्रॉब्लेम काय, इंग्लिश भाषा एका ऍक्शनला एक काठी घेऊन जाते. व्हरायटीमध्ये बोलायचं असलं दुसरी काठी घेऊन जाणार, अजून काही सेपरेट बोलायचं असलं अजून वेगळी काठी घेऊन जाणार, अजून काही वेगळं काही बोलायचं असलं अजून वेगळी काठी घेऊन जाणार. हा एकदम महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला तो समजत असेल ना, मला खूप आनंद होईल.
म्हणजे कोणतीही ऍक्शन असू देत, ती ऍक्शन इंग्लिशची विदाउट काठी होणार नाही. ही ऍक्शन अपंग आहे, समजून घ्या मुद्दा. मग ही जी ऍक्शन आहे, ही जी काठी आहे, ही काठी कशासाठी आली? तिला मदत करायला आली ना, सपोर्ट करायला आली की नाही मला सांगा, येस ऑर नो? ही काठी इथं कशाला आणली? सपोर्ट करायला आणली ना, येस ना? हा समृद्धी, काठी कशासाठी आणली आपण? सपोर्ट करायला. ही ऍक्शन झाली पाहिजे, या माणसाला मदत झाली पाहिजे म्हणून आणली ना काठी. हा मग ह्याला जर तुम्ही वर्क म्हणत असाल, या ऍक्शनला जर तुम्ही वर्क म्हणत असाल, मग ह्या अलीकडच्या काठीला काय म्हणावं लागेल? मग हेल्प करणार वर्क म्हणावं लागेल, सपोर्ट करणार वर्क म्हणावं लागेल ना. मग ही जी काठी आहे ना, हिला 2-2, 3-3 नाव आहेत. त्यातलं एक नाव आहे हेल्प करणारा वर्ब, म्हणजे हेल्पिंग वर्ब. तुम्हाला अजून पाहिजे सपोर्ट करणारा वर्ब, म्हणजे सपोर्टिंग वर्ब. कशाला? त्या काठीला. मला वाटतं सगळ्यांना समजतंय मुद्दा, की इंग्रजी भाषा अपंग आहे, तिला चालता येत नाही. चालायचं असलं तर काठी घेऊन जावं लागेल. त्या काठीला आपण हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिव्ह वर्ब म्हणतो. किती जण इथपर्यंत कळलं? येस टाईप करा. येस सर, समजलं मला इथपर्यंत. आता पुढे मी टर्न घेणार आहे, बघू दे मला कोणाकोणाला कळतंय मी काय सांगतोय ते. येस 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 येस, व्हेरी नाईस. कळतंय तुम्हाला ते ना? सपोर्टिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब काय आहे ही गोष्ट? ती ऍक्शन घडण्यासाठी जी काठी लागणार आहे ते आहे ते. ओके. मग आता सरांनी काय म्हटलं? एका काठीवर त्यांचं भागत नाही. मग 2 काठ्या, 3 काठ्या, 4 काठ्या, 5 काठ्या, तरी त्यांचं भागलं नाही. मग त्यांनी काय केलं माहितीये? भरपूर काठ्या आणल्या. मग इंग्लिशमध्ये एकूण किती आहेत बरं हेल्पिंग वर्ब? जर त्यांची संख्या जर मोजून बघितली ना आपण, तर ती भरेल 24. आता हे 24 हेल्पिंग वर्ब्स आपण लहानपणापासून शिकतो, आपल्या बरोबरच असतात ते, पण आपल्याला माहितीच नाही की असं होतं का, म्हणजे हेल्पिंग वर्ब पण होते का, आणि त्याच्यामुळे इंग्लिश बदललं का, त्यामुळे इंग्लिशच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चेंज झाला का, हे आपल्याला माहितीच नाही. आणि म्हणून आपलं इंग्लिश मागे राहून गेलं. मग आता आपण एकदम महत्वाच्या टप्प्यावर आहोत. इफ यू रिअली वॉन्ट टू हॅव युअर कॉन्व्हर्सेशन बेटर, फर्स्ट यू मस्ट नो अंडरस्टँड फर्स्ट की कोणतं कुठे असतं, कोणतं शब्द कुठे असतं. ही अडचण आहे की नाही मला सांगा बरं पहिल्यांदा. तुम्हाला ती अडचण नसेल तर मला पुढचं सांगायला, की कोणता शब्द कुठे वापरावा याची अडचण तुम्हाला आहे की नाहीये, त्याने टाईप करा वाय. येस सर, मला प्रॉब्लेम आहे बरं का, मला ना कोणता शब्द कुठे वापरावा हेच कळत नाही. आहे ना? बरं, अजून कोणाला आहे अडचण? ज्याला नाही अडचण त्यांनी एन टाईप करा, की नाही नाही मला सगळं माहिती आहे, प्रत्येक शब्द माहिती, त्यांनी एन नो नो टाईप करा. सगळ्यांना अडचण आहे ना? येस येस. मग समजून घेऊ आपण. 3 इंग्लिश कम्युनिकेशनच्या 3 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज नोविंग, सेकंड स्टेज फेसिंग, फेसिंग म्हणजे समोरच्याला फेस करणं, इंटरव्ह्यू, आणि थर्ड स्टेज एक्सप्रेसिंग, म्हणजे आपल्याला जे वाटतं ते 5 मिनिटं, 3 मिनिटं, 2 मिनिटं बोलता यायला पाहिजे. अशा इंग्लिशच्या 3 स्टेजेस आहेत. तुम्ही पहिल्या स्टेजवरच निम्मे 80% लोक अडकलेले असतात. हा जो कोर्स आहे आपला बूस्टर कोर्स म्हणतो आपण याला, हा आपल्याला बूस्ट करतो, कॉन्फिडन्स देतो थोडासा, तर म्हणून हा कोर्स आहे. चला मग माझ्या बरोबर लिहून घ्या. मी ज्याप्रमाणे लिहितोय, मी ज्या सिक्वेन्सने लिहितोय त्याच सिक्वेन्सने लिहायचं सगळ्यांनी. चलो स्टार्ट. Amazon, was were, do does did, have has had, shall, should, will, would, can,
could, may, might, must. Used to, used to, dare, used to, dare. इथे वाटलंच दोन अजून need, ought to. लिहा पटपट पटपट, कंपल्सरी सगळ्यांना लिहायचंय. लिहून झाल्यावर डन लिहा, म्हणजे मला समजतं की तुमचं लिहून झालंय. ओके, व्हेरी गुड. लिहा लिहा. व्हेरी गुड. चला, आपला पहिला सेक्शन जे आहे ते आपण आता आपलं थोडस याला आपण थांबूयात, माईक ओपन करूयात आपण. हा चला, कोण वाचतं याला? रुद्र वाच बरं काय लिहिलंय बाबा ह्याच्यावर. चलो फास्ट रुद्र. M is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must, used to dare, need, ought to. याला ऑट टू म्हणायचं, आउट नाही म्हणायचं याला. व्हेरी गुड. Am is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must, used to, dare, need, ought to. ओके. हा आता हे सगळं एकाच दमात एका श्वासात न थांबता शेवटपर्यंत कोण वाचून दाखवतं? चला, फक्त वाचायचंय. दीपक, हा चलो दीपक रेडी आहे. M is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must, used to, need, dare, ought to. वा वा वा, शाबास शाबास. अजून कोण? लेडीज डिपार्टमेंट नुसते बघायला आले, मज्जा. समृद्धी, आहे का तिकडे? पण ऑनलाईनच खरी मजा हीच आहे, तिकडे आहे की नाही हेच माहित नाही. चालू करून दिलं, चले जाओ. सर ते मी राईट नाही केलेलं आहे, सो तुम्ही थोडस इथलं वाचा ना, दिसतंय का हे? हा ठीक, हा हे दिसतंय. Am is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must, used to, need, dare, ought to. ओके, स्क्रीनशॉट घ्या याचा, लिहिला नसेल तर. आणि कृपया लिहा बरं का. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जेवढं शक्य होईल तेवढं डायरीमध्ये नोटेशन करा. जेवढं तुम्ही नोटेशन कराल तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, हा एकदम महत्वाचा गुरुमंत्र आहे याच्यामधला. हा चला, आता एक काम करूयात आणि पार्टिसिपेट करा रे, घाबरू नका मित्रांनो. आता बघा, आपल्याला बोलायला चान्स नाही मिळाला तर आपण बोलणार कधी मग? आर्यन वाच बरं. M is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must, used to dare, need, ought to. ओके, चला आता एक काम करूयात, छोटीशी एक ऍक्टिव्हिटी करूयात. हे 24 आहेत ना? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आहेत सगळे. हा, हे 24 काठ्यांवर तुमचं एकदम मस्त काम होऊन जाणार आहे. काही काळजी करायचं काही कारण नाहीये. ते आपल्याला सगळे माहीत असले पाहिजे. त्यातले सगळे तुम्हाला तसे माहीत आहेत असे माहीत नाहीये. आपण असे बघितलेले असतात खूप सगळ्या वेळेला, पण अच्छा हे असं आहे का हेच आपल्याला माहित नाही. हा चला, माझ्या बरोबर जर तुम्हाला खरंच इंग्लिश कम्युनिकेशन शिकायचंय ना, मग सपोर्ट करा. मी जे म्हणतो ते ऐका.
त्याप्रमाणे फॉलो करा. फार महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे ना. आता पहिली मी लाईन पुसून टाकणार आहे. स्वतःचा टाइम घ्या आणि एक ऍक्टिव्हिटी सांगतो. चला, उजवा हात करा, अंगठा करंगळीला लावा, करंगळीला अंगठा लावा. करंगळीवर 3 पेऱ्या आहेत बघा. 1 2 3 3 खटके दिसतात करंगळीला. 1 2 3 आहेत ना. इथे पण 3 शब्द आहेत. एम इज आर 3 आहेत ना. करंगळीवर बोट फिरवायचा अंगठा. एम इज आर, 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 एम इज आर. झालं ना लर्न? एम इज आर झालं? हो. जेवढं तुमचं झालंय तेवढं मी पुसून टाकणार आणि पुढे जाणार आहे. हा, चला दुसऱ्या बोटावर या. वॉज वर, वॉज वर, वॉज वर, वॉज वर, वॉज वर. रॅपिड अप करू शकता. वॉज वर, 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 वॉज वर. झालंय असं मी गृहीत धरतो. झालंय तुमचं. पुढे चला. आता पहिली करंगळी करंगळी आणि त्याच्या शेजारची अनामिका दोघ जण एकत्र घ्या आणि 5 शब्द जे आपण आता लर्न केले होते ते म्हणूयात. एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर. लाजण्याचं काही कारण नाही. जर तुम्हाला इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश ना अँड कम्युनिकेशन, यू मस्ट डू दिस. एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर, एमिझार, वॉजवर. घरात तुम्हाला कोणी हसत नाही. हसले तरी पण त्यांचे शुभ्र दात दिसतील. लाजण्याचं काही कारण नाही. आपल्याला कम्युनिकेशन शिकायचं आहे. ओके, लर्न झालंय तुमचं असं गृहीत धरू. तिसरी लाईन मिडल फिंगर वर या. 1 2 3. इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. डू डज डीड. इकडे 3, तिकडे 3. करा पाठ. डू डज डीड, 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 डू डज डीड. अजिबातही टाळाटाळ करू नका. लर्न करा. डू डज डीड, डू डज डीड, डू डज डीड. झाला असेल डू डज डीड पर्यंत लिहा. डन. ज्यांचे जण झाले त्यांनीच लिहा, फक्त बाकीच्याने लिहू नका. ज्यांचं लर्न झालं असेल एम इज आर, वॉज वर, डू डज डीड त्यांनी डन लिहा. आणि म्हणून बघा तुमच्या मनातल्या मनात एम इज आर, वॉज वर, डू डज डीड झाले माझे 3. सगळ्यांचे झाल्याशिवाय पुढे जाणार नाही मी. मला टेक्स्ट करा, बघू दे मला काय चाललंय ते. किती जणांचं झालंय? लेट मी सी. व्हेरी गुड. पुसू द्याला, पुसलेलंच आहे. एम इज आर, वॉज वर, डू डज डीड. आता पुढच्या लाईनवर या. इकडे या तर्जनीवर पॉइंटर. हॅव, हॅज, हॅड. इथे पण 3 डॉट आहेत. हॅव, हॅज, हॅड, 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 हॅव, हॅज, हॅड. करा लर्न. झाले सर. खूप छान. आर्यन म्हणून दाखव बरं. एम इज आर, वॉज वेअर, डू डज डीड, हॅव हॅज हॅड. व्हेरी गुड. कर. थोडस अडलं होतं. लर्न करत राहा. फास्ट येईल असं बघ. अमेझॉन वाजवर डू डज डीड हॅव हॅज हॅड असायला पाहिजे. अजून कोणतं सांगतं बघू मला. प्रत्येकाचा नंबर येणार आहे मग. कोण सांगतं अजून? हे बघा, लाजू नका. टाइम पाहिजे असेल टाइम घ्या, करा. हे सांगावं लागणार इथे.
शिकायला आले ना तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन. जर तुम्ही बोललाच नाही तुम्हाला बोलता कुठून येणार. बोलणं महत्वाचं आहे. चलो. हा, डू डज डिड हॅव हॅज हॅड. व्हेरी गुड. न बघता बोलताय ना रोहित, न बघता सांगितलं ना. न बघता. हा रुद्रा बोला. Am is are was were do does did have has had. व्हेरी नाईस. पूजाताई सांगते. पूजा. बोलत चला रे, नुसतं ऐकून तुम्हाला इंग्लिश येणार नाही. ओके, विल नॉट बी एबल टू टॉक विदाउट प्रॅक्टिसिंग, विदाउट पार्टिसिपेटिंग ऍक्टिव्हली देअर. हा, एम आर वॉज वर डू डज डिड हॅव हॅज हॅड इथपर्यंत आले असं मी गृहीत धरतो तुम्हाला. हा, चला पुढे. आता इथे खूप छान आहे, मज्जा येते बघा, समजून घ्या. इथे दोन दोन अक्षरांचे सेट आहे. हा पण श आहे, हा पण श आहे. दोन दोन श आहेत ना. ही लाईन श ची, ही लाईन व ची, ही लाईन क ची. शल शुड विल वुड कॅन कुड. 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 करालं. म्हणून काही लाजण्याचं कारण नाहीये. घाबरू नका, इकडे तिकडे पाहू नका. आपण चोरी थोडी ना करतोय ना, आपण शिकायला आलो ना. शल शुड विल वुड कॅन कुड. शल शुड विल वुड कॅन कुड. व्हेरी गुड, खूप छान. शल शुड विल वुड कॅन कुड. आणि मला सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह रिप्लाय पाहिजे. जर कळत नसेल मला इथे विचारा, तुम्ही बोलू शकता. आता ओपन माईक केलंय सगळ्यांचं, बोलू शकता. शल शुड विल वुड कॅन कुड सगळ्यांना समजतंय मला वाटतं, कुणाला डाऊट नाहीये. चला, पहिल्यापासून तर कुड पर्यंत कोण म्हणून दाखवतं. एम इज आर वॉज वेअर डू डज डिड हॅव हॅज हॅड शल शुड विल वुड कॅन कुड. चलो, कौन बोल के दिखाएगा मुझे. न बघता. हा, तुझ्या समोरच्या काही नोटबुक वगैरे असतील बंद करून ठेवा. चलो, आर्यन. Am is are was were do does did have has had shall should will would can could. शॉल नाही म्हणायचं रे. ते का अंगावर घेऊन झोपायचं का तुला शॉल. शल म्हणायचं, शल. हो सर. चलो, अजून कोण म्हणून दाखवतंय. खूप छान बळ. कंटिन्यू कंटिन्यू म्हटलं की रिपीट 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 करायची. अजून कोण म्हणून दाखवतंय इथून इथपर्यंत पहिल्यापासून. एम इज आर वॉज वेअर डू डज डिड हॅव हॅज हॅड शल शुड विल वुड कॅन कुड. चलो, मला बघायचंय कोण कोणाला जमतंय, त्याशिवाय लेक्चर पुढे जाणारच नाहीये. नुसतं बसून नाही राहायचं, त्यासाठी आलो का आपण. कमॉन, प्रयत्न करा. तुम्हाला 2 मिनिट टाइम देऊ का. चला, मी पण माझा पडदा बंद करतो आणि करा मस्तपैकी. तुम्ही पण तुमचा वेळ घ्या. ज्यांचं झालंय लर्न, टेक्स्ट करा किंवा सांगा. माईक ओपन आहे, बोला की सर मी सांगतो असं. मला बघायचंय कोण कोण तयारी करताय. नसेल तर पाठ करा. एम इज आर वॉज वर डू डज डिड हॅव हॅज हॅड शल शुड विल वुड कॅन कुड. माझं झालं बाबा. कोण सांगतं मला. कोणीच नाही. काय झालं रे. हा, सांगा. Am is are was were do does did have has had shall should will would can could. हा, अजून.
अरे सांगा, इनिशिएटिव्ह घ्या. नुसतं बसून काय, एक एक शब्द म्हटले आपण फक्त. हा, रोहित काय झालं? Am is are was were do does did have has had can could will would shall should. शल एक असं म्हणा, इकडे बघा. तुम्हाला आणखी एक आयडिया सांगतो. असं करायचं, शल शुड विल वुड कॅन कुड. तबला वाजवा. शल शुड विल वुड कॅन कुड. शल शुड विल वुड कॅन कुड. सिंपल. करा, प्रयत्न करा. बिना बोले कोई नहीं जाएगा इधर से. तोपर्यंत क्लासच नाही सोडणार आहे आज. दीपक, हा येस सर. बोलू का? मग एम इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड शॅल शुड विल वुड कॅन कुड. व्हेरी गुड, शाबास. अरे मग तुम्हाला काही इतकं मान लागतो घरी. मी तुमच्या घरी यायला पाहिजे का? सगळं काय ताट वगैरे घेऊन, चला बाबा महाराज प्लीज या. हं? अरे असं लाजत लाजत इथपर्यंत आलो आपण. आता लाजायचं नाही, थांबायचं नाही, शिकायचं. Am is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could. हा, मला कोणीही ब्लेम करायचं नाही नंतर की मला काहीच कळत नव्हतं, ते काही सर सांगत नव्हते. आता तुम्हाला संधी देतोय मी छानपैकी बोलायची. तुम्ही बोलत नाही, दिस इज युअर फॉल्ट, नॉट माइन. हा, याच्यातूनच वाक्य पुढे तयार होणं, याच्यातूनच पुढे घेऊन जायचं आपलं सगळं. पण जर तुम्ही बोलला नाही किंवा तुम्ही असं म्हणता असाल ना, मला सगळे येतो, सारा पुढचं सांगा, ते सुद्धा रॉंग आहे बरं का. मला सगळं येतं, सांगा पुढचं, ते सुद्धा रॉंग आहे. पार्टिसिपेट करणं महत्वाची गोष्ट आहे. पुसून टाकतो मी आता एवढं. चलो, लेट्स गेट स्टार्टेड. कसं काय? ओके, लेट्स म्हणजे चला. हा, आता मे माइट मस्ट ला करायला येईल. चलो, मे माइट मस्ट, 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 मे माइट मस्ट. चलो, मे माइट मस्ट, मे माइट मस्ट झालंय. ठीक. चला पहिल्यापासून. आणि तुम्हाला जो पण काही डाऊट असेल, शंका असेल, काही पण मोकळ्या मनाने विचारून ठेवा. विचारू शकता किंवा डायरेक्ट नोट करून ठेवा. आता जसं याने विचारलं, आता लेट्स गेट स्टार्टेड कसं काय आलं, है ना, लिहून ठेवा. हे कसं काय आलं, तिचं काय आलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपोआप पुढच्या याच्यामध्ये मिळत राहणार आहे. ओके, लिहून ठेवा. चला, am is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must. किती जणांचं इथपर्यंत डन झालं? लिहा इथं डन. म्हणजे मला विश्वास येईल चांगला, छान. डी लिहा की तुम्ही खरंच करता येते. की पूजाकडनं उत्तर येत नाहीये. Am is are, was were, do does did, have has had, shall should, will would, can could, may might must. येस. चलो पूजा, आता बघा इथे